वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ आयुर सखी. चला तर आज आपण पाहूया च्यवनप्राश अवलेह या कल्पाच्या घटकद्रव्यांची ट्रिक. तर ट्रिक अशी आहे की दशमूळ अष्टांग वर्गाकडून द्राक्षे तसेच गुडूची घ्या करिता दोनदा आग्रह केला, म्हणून विलासरावांनी पुणे शहरातील चंदन नगरात 500 आवळे व 2.5 किलो साखर स्नेहासोबत वाटली. आता इथं काय आहे, दशमूळाने अष्टवर्गाकडून म्हणजे दशमूळ जे आहेत त्यांनी काय केलं, अष्टवर्गाकडून द्राक्षे त्यासोबतच काय घेतली, गुडूची ह्या करिता म्हणजे द्राक्ष आणि गुडूच्या करिता काय केलं की दोनदा आग्रह केला. म्हणून विलासरावांचे आहेत, विलास नावाचा माणूस, त्यांनी काय केलं की पुणे शहरात गेले, तिथल्या चंदन नगरात गेले. तर एका शहरात वेगवेगळे नगरं असतात छोटी छोटी. मग पुणे शहरातल्या चंदन नगरात गेले, तिथं 500 आवळे घेतले, 2.5 किलो साखर घेतली आणि स्नेहासोबत ती सगळ्यांना वाटून दिली. तर आता दशमूळमध्ये तर आपल्याला माहीत आहे, बिल्व, अग्निमंत, शौनक, पाटला, गंभारी, शालपर्णी, पृष्णपर्णी, बृहती, कंटकारी आणि कोक्षूर. तसंच अष्टवर्गामध्ये काय तर मेधा, महामेधा, काकुली, क्षीरकाकुली, वृद्धी, जीवक आणि ऋषभक. आता यामध्ये काय तर महामेधा हे नाही आहे, त्यानंतर क्षीरकाकुली नाही आहे आणि वृद्धी नाही आहे. म्हणजेच काय तर मेधा असणारे, काकुली असणारे, वृद्धी असणारे, जीवक असणारे आणि ऋषभक असणारे. त्यानंतर दशमूळाने अष्टवर्गाकडून द्राक्षेला द्राक्षे आहे तसंच. आता तसेच पासून काय येणार तर तामलकी म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे, भूमी आमलकी. त्यानंतर काय आहे, गुडूचीला गुडूची आहे तसं. आता ह्यासाठी कशासाठी, द्राक्ष आणि गुडूचीसाठी ह्या करिता ह्यापासून काय येणार तर हरितकी. करितातल्या क पासून येणार कर्कटशृंगी. आग्रहमधले अ पासून येणार तर काय अगरू. आता केलामध्ये क आणि एला असं सेपरेट करायचं. क पासून काय येणार तर काकनासा आणि एलाचं एला आहे तसंच. त्यानंतर काय आग्रह केला म्हणूनला म पासून काय येणार तर मुस्तक. विलासरावांमधला हा जो वी आहे, वी पासून तर काय येणार तर वासामूळ. त्यानंतर पुणे शहरातील चंदन नगरात. आता प पासून काय येणार तर पुनर्नवा, पुष्करमूळ आणि पिंपळी. शहरातल्या श पासून येणार शटी, चंदनला चंदन आहे तसं. नगरापासून येणार नीलकमल. त्यानंतर काय आहे तर 500 आवळे घेतले, 2.5 किलो साखर घेतली. स्नेह काय आहे तर तीळ, तेल आणि तूप. त्यानंतर काय आहे की विदारी, मुगदपर्णी, माशपर्णी, अश्वगंधा, जिवंती, वासा, आमलकी आणि वंशलोचन. हे जे एक्स्ट्रा द्रव्य आहेत हे ट्रिकमध्ये बसले नाहीत, सो हे सेपरेट लिहिले आहेत. कोणते सेपरेट आहेत? विदारी, मुदकपर्णी, माशपर्णी, अश्वगंधा, जिवंती, वासा, आमलकी, वंशलोचन. याच्यासाठी तुम्ही सेपरेट ट्रिक बनवू शकता. आता ही ट्रिक परत एकदा पाहूया. दशमूळाने अष्टवर्गाकडून द्राक्षे तसेच गुडूची ह्याकरिता काय केला, दोनदा आग्रह केला. मग काय केलं, विलासरावांनी पुणे शहरात गेले, त्यातल्या चंदन नगरातून 500 आवळे 2.5 किलो साखर घेतली आणि ती स्नेहासोबत सगळ्यांना वाटून दिली. त्यानंतर दशमूळ म्हणजे काय तर बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ. अष्टवर्गामधला महामेधा, क्षीरकाकुली आणि वृद्धी सोडून बाकीचे 5 द्रव्य. त्यानंतर द्राक्षाला द्राक्ष आहे तसंच, तामलकी, परत गुडूची, ह्याकरताचं हरितकी, कर्कटशृंगी, आग्रहच अगरू, केलाचं काकनासा आणि एला, म्हणूनचं मुस्तक, विलासरावांचं वासामूळ, पुनर्नवा, पुष्करमूळ, पिंपळी, शटी, चंदन आणि नीलकमल. आय होप तुम्हाला ही ट्रिक सोपी वाटली असेल. ही ट्रिक तुम्ही शक्यतो पाठ करा आणि आवडली असल्यास माझे चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.